समर्थला सांगून सरपंचांना बोलवून घेतलंय. तू फक्त निघ आणि पैसे भरून घर ताब्यात घे. काय रे, काय झालं? ऑड स्वप्न पडला. स्वप्नामध्ये मी साइट वरती काम करत होतो. इतक्यात ती शिलालेख असलेली शिळा होती ना, ती अशी ह्यूज झाली. श्लोक, अरे एक चांगली बातमी घेऊन आलोय. आपलं घर पंचायतीच्या ताब्यातून सोडवलंय मी. तुझे आई बाबा आलेत अष्टविनायकावरून. सो आम्ही दोघांनी असं ठरवलं की तुला जाताना घरी ड्रॉप करू. तुला काहीही मदत लागली तरी तू सांगशील ना मला? बोल कुहू. क्रिश, अरे कुठे आहेस तू? आणि माझे फोन का उचलत नव्हतास? क्रिश, अरे आम्ही हरिपूरच्या घरी जातोय राहायला. काय? अगं पण ते घर तर हो, भाऊजींनी सोडवलं ते. अच्छा, ते पुस्तक तुम्हाला त्या हरिपूरच्याच घरात मिळालं होतं ना? हो. मग चांगली गोष्ट आहे. जिथून सुरुवात झाली तिथेच परत जाऊन पोहोचताय तुम्ही. आता नवीन काहीतरी मिळेल. नाही, ते काही माहिती नाही मला, पण मी खूप कन्फ्युज्ड आहे रे क्रिश. मला ना काही कळतच नाहीये. आणि अरे हा, आणखीन एक घटना घडलीये. बरं झालं तुझा फोन लागला. काय? अरे मी त्या हरिपूरच्या मंदिरात गेले होते ना, तर तिथे एक साधवी भेटल्या मला, सिद्धिमा. बर. हो. आणि अरे क्रिश, तुला माहितीये, त्यांना ना माझ्याबद्दल आणि श्लोक बद्दल सगळी माहिती होती. आधी माझा फार विश्वास बसला नाही त्यांच्यावर, पण अरे त्यांनी त्या पुस्तकातला मंत्र अगदी सहज तंतोतंत मला म्हणून दाखवला. बर. हो ना क्रिश. आणि शिवाय ना त्या हेही म्हणाल्या की गुरुपौर्णिमेपर्यंतचे 21 दिवस खूप महत्वाचे आहेत. तोवर जर का त्या पुस्तकातला मंत्र उलगडला नाही ना, तर दशपुत्रे घराण्याच्या कोणाच्या तरी जीवावर बेतू शकतं. काय सांगतेस कुहू? हो ना अरे क्रिश, म्हणजे ना मलाही काही कळत नाहीये. म्हणजे विश्वास ठेवला तरीही पंचायत आहे आणि नाही ठेवला तरीही पंचायत आहे. पण क्रिश, आपले अण्णा गुरु बघ, खूप असे साधे आणि आपलेसे वाटतात. पण ना या सिद्धिमा मला खूप वेगळ्याच वाटल्या. अरे त्यांचे डोळे ना असे जाम पॉवरफुल होते आणि त्यांनी जी काही माहिती सांगितली ना, ती पण एकदम ॲक्युरेट होती. पण ना माहिती नाही, या सगळ्यात मी खूप कन्फ्युज्ड आहे. आणि हे कोणाला सांगताही येत नाही. दादा यात्रेला गेलेत, तुझा फोन लागत नव्हता आणि श्लोकशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण क्रिश, त्या जे काही बोलतायत ते जर का खरं असेल, हे 21 दिवस, हे मृत्यू, तर हे सगळं खूप भयंकर आहे आणि मला खूप टेन्शन आलंय. कुहू, मला सांग, तुझं गट फिलिंग काय सांगते? अरे नाही ना ठरवता येते मला. आणि त्यावरच ठरवावं लागेल. काय आहे, जेव्हा परस्पर विरोधी विचार मनात येतात आणि दोन्हीची पारडी जेव्हा समान असतात, तेव्हा गट फिलिंगच महत्वाचं ठरतं. मी तेच करतो. म्हणजे बघ, कित्येक वेळेला दोन्हीकडची लोक प्रार्थना करत असतात जी एकमेकांच्या विरोधात असते, पण दोघांची पुण्य समान. अशा वेळेला काय करणार? अशाच वेळेला सगळ्यात जास्त पंचायत होते. काय प्रार्थना करतात? कोण? अरे तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. अगं ते हे बघ, तू परत ते कॉम्प्लिकेटेड, जड आणि न कळणारं बोलतोयस. आता अरे मी काय बोलतेय, तू काय बोलतोयस? हे बरं माझं सोड ना, तुझं बोल. मी काय बोलू? माझं बोलून झालंय, आता तू माझ्याशी बोलणार आहेस. मी त्या सिद्धिमानवर विश्वास ठेवू ना? तू सांग. मी तेच सांगतोय, मला विचारू नकोस. तुझं गट फिलिंग काय सांगतंय ते ऐक. त्यालाच दुसऱ्या भाषेत मनोदेवता असं म्हणतात ना. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ते तेवढ्यासाठीच. आपला निर्णय हा आपला आपणच घ्यायचा असतो. ते सगळं बरोबर आहे क्रिश, पण तरीही पण बिण काही नाही कुहू, तेच महत्वाचं आहे. स्वतःच्या मनाशी बोलायची सवय हवीच आपल्याला. मनही घासून पुसून स्वच्छ आणि ऍक्टिव्ह ठेवावं लागतं, तरच चांगला रिझल्ट मिळतो. तू बोलतेस कधी मनाशी स्वतःच्या? हो बोलते. चल, काही खुट्ट झालं की लगेच मला फोन करतेस.
दिस इज नॉट गुड अकू. शेवटी जे परमात्मा सांगणार असतो तेच जीवात्मा सांगतो. काय परमात्मावर वगैरे कुठे गेलास अचानक तू? माझा मुद्दा कळला ना, गट फिलिंगचा. हो कळलंय मला. आणि तसे आता मी हे ठरवलंय की त्या सिद्धिमानचं खरं असो किंवा खोटं असो, पण ही 21 दिवसांची मुदत ही डेडलाईन म्हणून घ्यायला काय हरकत आहे ना. आणि त्याकरता म्हणून सावध राहायलाही काहीच हरकत नाही. देअर यू गो. आत्ता आलीस तू बरोबर लाईनीवर. चल मी ठेवतो आता फोन, मला बऱ्याच जणांना अटेंड करायचं. ओके बाय. ए हॅलो, अख्ख्या जगाची जबाबदारी तुझ्यावर असं काय बोलतोस रे? हा, आणि 5 मिनिटं काढलेस मैत्रिणी करता, आता काय फरक पडणार आहे? हा बरं ठीक आहे, बोल. बरं ठीक आहे, बरं वाटलं तुझ्याशी बोलून. ए आणि लक्ष्मी कुठे आहे? तिचा काही पत्ताच नाहीये. बरं तिचाही फोन येत नाही. लक्ष्मी आहे, बरी आहे. ती तिच्या कामात, मी माझ्या कामात. तिला माझा हाय सांगा. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. वाटणारच. क्रिश नाव आहे माझं. बासा आता लगेच तू सुरू होऊ नकोस. चल ठेवते मी. खूप थँक्यू. नो प्रॉब्लेम. बाय. मी यापूर्वीही या घरी आलीये, पण आता अरे आलात? या या. शलाका, श्लोक आणि कुहू आलेत ग. आले आले. थांबा. वहिनी कशाला? भाऊजी, अहो लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही दोघं या घरी येताय. गृहप्रवेश नाही पण औक्षण तर करायलाच हवं ना. अहो तरी पण हे हो आमची श्रद्धा आहे म्हणून. आणि आई असते आता त्यांनी हे केलंच असतं ना. आणि मी हे केलं नाही त्यांना जर कळलं ना तर त्या मलाच बोलतील. त्यामुळे प्लीज. वहिनी. अहो कशाला, राहू द्या. अहो वहिनी, सुखी राहा. श्लोक, भाऊजी. नाही नको. अहो भाऊजी असं काय करता? हा मान आहे तुमचा. आणि वहिनींनी त्यांचं कर्तव्य पार पाडलंय ना, म्हटल्यावर धाकट्या जावेने पण करायलाच हवं ना. माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे आलात, हाच खरं तर फार मोठा मान आहे माझ्यासाठी. खरं तर तुमचेच आभार मानायला हवेत भाऊजी. तू अगं माझे कसले आभार मानतेस? खरं तर देवाचे आभार मानायला हवेत. त्याच्याच मनात होतं म्हणून आज आपण आपल्या घरात एकत्र आलो. मला मान्य आहे की या सगळ्या काळात आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप उलथापालथी घडून गेल्या, पण ठीक आहे, आपण आता आपल्या घरात एकत्र आलोय ना. आपल्या घरात आपल्या सगळ्यांचं इथून पुढे चांगलंच होईल. या आता तुम्ही. गौरी कुठे? वहिनी अहो साईबाबा आलेत ना अष्टविनायकावरून, त्यामुळे ती तिकडे गेली आहे. म्हणजे खरं तर आम्हीच सोडणार होतो, पण ती म्हणाली की मी जाईन बसने. बरं झालं, खूप दिवस झाले होते खरं तर. मी नंतर फोन करेन तिला. मी आता माझं सामान ठेवतो, परत मला साईटवर पण जायचंय. आवरूया, चला. भाऊजी,
ऐका ना, इकडे नाही, तिकडे आमच्या खोलीत. अहो पण म्हणजे काय झालंय, आम्ही तुमच्या खोलीत राहतोय, आमचं सगळं सामान तिथे आहे. नाही, काय झालं, आम्हाला वाटलं फक्त आम्हीच होत ना या घरी म्हणून. आणि हे म्हणाले तुम्ही सुद्धा मुंबईलाच जाणार आहात ना नंतर, आणि काय ओम सुद्धा आता मोठा होतोय म्हणून ती खोली आम्हाला जरा लहान पडते. तुम्हाला राग नाही ना आला? म्हणजे नाही नाही, ठीक आहे बहिणी, काही हरकत नाही. आणि असाही काय प्रश्न फक्त 15 दिवसांचा आहे. मी माझ्या कामानिमित्त आलोय, मी घराबाहेरच असेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला. हो, 15 दिवस तुम्हाला थांबता येत नाही काय हो? चला का, आता अजिबात दबून राहायचं नाही. आता आपले दिवस आलेत. आजपर्यंत खूप सोसलं, खूप दबाव सहन केला. अगं तुझ्या नवऱ्यानी सोडवलं हे घर, कळलं का? आता एकदम मजेत राहायचं. आपलं राज्य आहे आता, कळलं? इट्स ओके, इट्स ओके. तू अशी काय बघतेस माझ्याकडे? इट्स ओके. मुद्दा लहान किंवा मोठ्या खोलीचा नाहीये श्लोक. ती खोली तुझ्या सवयीची आहे. तिथे गेली कितीतरी वर्ष राहतोयस तू. हे आपलं काय, आपण 10 ते 15 दिवसांसाठीच आलोय ना इथे. त्यानंतर आपण जाणारच होतो. आता कळलं तुला? माझ्या मनात शंका काय येत होती हे कळलं तुला? कुहू, जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मुळात काहीतरी गडबड असते ना, तेव्हा माणसाच्या ऍटिट्यूड मध्ये असा फरक पडतो. ठीक आहे, जाऊ दे, बघूया. शेवटी काय आपण आपल्या घरी आलोय, आणि हॉटेलवरती राहण्यापेक्षा घरी आलेलं केव्हाही छानच ना. शेवटी घर ते घर आहे ना. अर्थात घर ते घर. चला, मी आता फ्रेश होतो, आलोच. कुहू, आलोच. स्वामी, नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही कुहूला मदत केलीच की. सगळं तिच्या मनासारखं घडून आलंय. देवी, तुम्हीच म्हणाला होतात ना, कुहूचं सारथ्य करा. तर आता मी ज्याचं सारथ्य करतोय त्या माझ्या मागे बसलेल्याला मी वाचवण्याचा प्रयत्न करणारच. समोरनं येणाऱ्या वाराला मी हुलकावणी देणारच. आत्ताच कुहू आणि श्लोकवर बेघर होण्याचा वार होणार होता, त्याला फक्त हुलकावणी दिली आहे मी. सिद्धिमा, गुड काम झालं घनश्याम. शेवटी केदारनं श्लोक आणि कुहूची स्थापना हरिपूरच्या घरात केली. आता आपलं काम सोपं होईल. 24 तास ते दोघं केदारच्या नजरेखाली राहतील. हो सिद्धिमा. सिद्धिमा, आता पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन कसा असेल? आता ते देवळाच्या मागच्या जागेचं प्रकरण थोडं शांत ठेवा.
ते पुन्हा कधी तापवायला सुरुवात करायची ते मी सांगेन. पण आता गुरुपौर्णिमेपर्यंतचे 21 दिवस आपल्याला अलर्ट राहायला हवं. सगळा फोकस श्लोक आणि कुहूवर असायला हवा आणि त्यांचा फोकस मंत्राचा अर्थ शोधण्यातच राहील हे नीट बघायला हवं. ते पुस्तक त्या घरात सापडलं म्हणजे कदाचित पुढचा क्लू सुद्धा तिथेच सापडू शकतो आणि त्यासाठीच श्लोक आणि कुहुनी तिथे असणं फार महत्वाचं होतं आणि ते आपण साध्य केलं. चैतन्य 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 चैतन्य. आता पुढचं लक्ष गुरुपौर्णिमा. बापरे, खूप फार उकडते यार इथे. हो ना रे, पंखा सुरू आहे खरं तर, पण वाराच येत नाहीये त्याचा. बघूया, बिघडलाय वाटतं. तो छोटा पंखा लावून बघते थांब. ए बर कुहू, ऐक ना, तुझं काही बोलणं झालं का शलाका वहिनींशी? पैसे कसे मिळाले किंवा घर कसं सोडवलं याच्याविषयी? हे बघ, माझ्याकडे अशी बघू नकोस, पण माझ्या मनात हा विषय जात नाहीये. तू विचार कर, केदार काही उद्योगधंदा करत नाही, मग पैसे आले कुठून? बरं, याच्या आधी त्यांनी फटका खाऊन झालाय ना, परत तेच करायचंय का? कुठून आणले असतील काय माहिती. आणि काय ना, आपणही त्याच्यावरती विश्वास ठेवून इथे आलोय. उद्या काही झालं ना तर फार महागात पडेल, म्हणून मी रेस्टलेस झालोय. श्लोक, हे सगळं मान्य आहे मला. अरे पण सख्खा भाऊ आहे ना तो तुझा, आणि मागे एकदा हा सगळा प्रकार झालाय म्हटल्यावर पुन्हा नाही करणार ते. एक माणूस म्हणून तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया ना. हा, हीच चूक करतो आपण. हीच चूक करतो आपण. आपल्या नजरेने जगाकडे पाहतो, सगळ्यांवरती विश्वास ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं की जगातली सगळी माणसं चांगली आहेत, पण अनफॉर्च्युनेटली तसं नसतं. अगं, फसवलं आपल्याला आता काही लोकांनी. भाबडेपणातनं बाहेर आलोय ना आपण. निवेदिताचं प्रकरण झालं, ऑफिसमधल्या लोकांचं झालं, बाहेरच्या मीटिंग्स झाल्या. आता शहाणं व्हायला हवं ना आपण. आता ह्या परिस्थितीत परत एकदा मला कुणाकडनं फटका नकोय आणि घरच्यांकडनं तर अजिबात नकोय. हो श्लोक, मला सगळं मान्य आहे. तुझी गरमीमुळे खरंच खूप चिडचिड होते. पंखा लावते मी. वहिनी, भाऊजी, हा फॅन हवा होता. खूपच गरमी वाढली ना, आणि ह्यांना ना मुंबईला एसीची सवय लागली, त्यामुळे एक्स्ट्रा पंखा हवाय. तर हा नेऊ का? आई हो, भाऊजींसाठी आणलाय. काय एसी शिवाय झोप लागत नसेल ना त्यांना, म्हणून. अहो वहिनी, पण एक आहे की इथे. हो, एसीची हवा केवढी आणि ह्याची केवढी, म्हणून आमच्या खोलीतलाही आणलाय. हा, आम्ही ऍडजस्ट करू. हा, आम्हाला सवय, पण तुम्हाला त्रास नको ना, म्हणून. खरं तर मी यांना म्हणते घरात एसीच लावून घ्या, पण एसी लावणे एवढे पैसे आहेत का आपल्याकडे? नाही म्हणजे खरंच एवढे पैसे आहेत का आपल्याकडे? आणि पैशाचं महत्व श्लोक पेक्षा जास्त चांगलं कोण सांगणार? काय श्लोक? बरोबर आहे तुझं केदार, बरोबर आहे. पैशांचं महत्व हे कळायलाच पाहिजे. पण म्हणूनच मला तुला पैशांविषयीच काहीतरी विचारायचं. आणि खरं तर आता मला राहवत नाहीये म्हणूनही बोलायचं. प्लीज श्लोक. अगं खूप प्लीज थांब थोडं, मी बोलूच शकतो त्याच्याशी. सख्खा मोठा भाऊ आहे तो माझा, आणि मला असं वाटतं की काही गोष्टी यात थेटपणे मी बोलल्याच पाहिजेत त्याच्याशी. थांब 2 मिनिट. केदार, मला तुला असं विचारायचं की आपलं हे जे घर आहे
हे सोडवण्यासाठी जी रक्कम लागणार होती ती खूप मोठी होती. ही रक्कम काय तू आणलीस? आणि तू जर आणली असशील तर ती कुठून आणलीस? हे कारण आय गेस तुझ्याकडे इतकी रक्कम नसावी. मग तू कुणाकडनं घेतलेस का लोन काढलेस? पण लोन मिळायची काही शक्यता नाही, कारण तुझं सोर्स ऑफ इन्कम आहे काही. तुला हेच हवंय ना की मी पैसे कुठून आणले? हा, विचार ना, शलाकाला विचार.